नागपुर में गैस सिलेंडर की कमी की खबर के बीच जिलाधिकारी विपिन ईटनकर ने स्थिति साफ की है। उन्होंने कहा कि शहर में घरेलू और कमर्शियल दोनों प्रकार के गैस सिलेंडर का पर्याप्त स्टॉक उपलब्ध है। सभी गैस एजेंसियों को निर्देश दिए गए हैं कि तय कीमत पर ही सिलेंडर बेचे और किसी भी तरह की कालाबाजारी बर्दाश्त नहीं की जाएगी। मी कालही आपल्या सगळ्यांशी बोललेलो आहे आणि ऑलरेडी आम्ही परिपत्रकही काढलेलं आहे की सध्या तुतवडा नाहीच आहे आणि आपण आज जे न्यूज बघित असेल काय तर ऑलरेडी ते कंडिशन रिलॅक्स होत आहे। काल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत ही प्रेस झाली, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रही सांगत आहे आणि ॲज अ कलेक्टर आणि सप्लाय ऑफिसरून आम्ही पण सांगतो की तुटवडा नाही आहे। आणि दुसरं काही तक्रार आल्या होत्या की ब्लॅक मार्केटिंग होऊ शकतं, होर्डिंग होऊ, त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या फूड सिव्हिल सप्लायच्या 4 टीम बनवलेल्या आहे, CP सरांनी त्यांच्या टीम बनवल्या आहे, आम्ही कारवाई पण करत आहोत। आणि माझी एकच विनंती आहे लोकांना की नागरिकांनी अननेसेसरी पॅनिक होऊन आपण होर्डिंग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आणि त्या दुकान आणि त्याच्यासमोर गर्दी करण्याची कसलीच गरज नाही आहे। तुटवडा होणार नाही आहे आणि सप्लाय सफिशियंट याच्यामध्ये आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच याच्यामध्ये गरज नाही आहे। याच्यामध्ये जवळपास 5-6 दिवसाचा स्टॉक असतात, मग तिकडून वरतून सप्लाय येतो आणि आपण खाली लोकांना सप्लाय करतो। त्याचे 2 प्रकारचे सप्लाय असते, एक डोमेस्टिक असते, एक कमर्शियल असते। मग डोमेस्टिकमध्ये पण एक इंडिपेंडेंट असते, एक शाळा वसतिगृह त्यांनाही असते। तर मी सगळ्या डीन साहेबांशी पण बोललेलो आहे, NLU सगळे जे मोठे शाळा जिथं 1200 विद्यार्थी त्यांनाही बोलवलं आहे, तिथेही त्यांच्याकडे 5-6 दिवसाचा स्टॉक ऑलरेडी आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची गोष्ट नाही। आणि ऑलरेडी मी मग दुकानदारांशी पण बोललो की आता सध्या नागपूरमध्ये एकही हॉटेल बंद झालेलं नाही, त्याच्यामुळे जर सिलेंडर नसतं तर दुकानं बंद झाले असते। रेस्टॉरंट चालू आहे, हॉटेल चालू आहे, म्हणजे सिलेंडरचा त्यांना मुबलक सप्लाय मिळतं। लोकांना असं वाटतं की उद्या संपून जाईल तर आपण होर्डिंग करून ठेवावी, त्याची कसलीच गरज नाही आहे। मुबलक प्रमाणामध्ये सिलेंडर उपलब्ध आहे आणि आम्ही जबाबदारीने बोलत आहोत सगळे रिव्ह्यू घेतल्यावर। आणि काही जर तक्रारी असेल तर आम्ही ऑलरेडी नंबर्स दिलेले आहे। काही लोकांचं म्हणत होतं की सर 1200चं सिलेंडर आम्हाला 2300 मिळत आहे, तसं आम्हाला पिनपॉईंट तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही त्यांना निश्चितच त्यांना इसेन्शियल सप्लाय ॲक्टमध्ये त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। नाही, जिथं जसं मास कन्झम्पशन आहे तिथं प्रायोरिटी द्यायला आम्ही सांगितलेलं आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये पॅनिक होणार नाही। तसं ऑलरेडी आमचं डे टू डे बेसिसवर त्या डीनसोबत त्या डायरेक्टरसोबत आमची चर्चा चालू आहे, त्यामुळे सध्या कुठेच म्हणजे असं तुटवडा की उद्या बंद होऊन जाईल, उद्या सिलेंडर संपून जाईल असं कुठेच नाही आहे। त्यामुळे जनतेला माझी विनंती आहे, नागपूरकरांना विनंती आहे की कुठेच पॅनिक करण्याची गरज नाही आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सगळं आपल्यासोबत आहे आणि कुठेच तुटवडा होणार नाही आणि सुरळीत सप्लाय सुरू राहील। का सकाळीच बोललो राजीव साहेबांशी, 5 ते 6 दिवसाचा साठा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे पॅनिक। आणि मला एक विचारायचं आहे की जर हा तुटवडा नसता तेव्हा आपण 7 दिवसाचा स्टॉक ठेवतो, असं नाही की एका महिन्याचा स्टॉक ठेवतो कॉलेजमध्ये, 7-7 दिवसाचं असतं आणि एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो, एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो, त्यामुळे तेच चालू आहे। त्यामुळे कसलाच पॅनिक करण्याची, ॲक्च्युली मी जे बघत आहोत, मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो की पॅनिकमध्ये की उद्या संपलं तर मी आज 2 घेऊन ठेवतो, आज 3 घेऊन ठेवतो, असं करण्याची गरज नाही आहे। मुबलक प्रमाणामध्ये। आणि आताच तुम्ही न्यूजमध्ये बघत आहात की स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये ॲक्च्युली इंडियन फ्लॅग जे असलेले वेसल सोडत आहे, त्यामुळे अजून हे कंडिशन रिलॅक्स होणार आहे, त्यामुळे पॅनिक करण्याची गरज नाही आहे असं माझं मत आहे। देखो, अगर मुबलक प्रमाणामध्ये आलं तर आम्ही ते रिस्ट्रिक्शन सध्या काहीच नाही आहे, तुम्हाला रिक्वायरमेंट तुम्ही बुकिंग करा, तुम्ही घेऊन जा। पण लोकांना असं वाटत आहे की संपून जाईल तर मी आजच 2-4 ठिकाणी 10 माझ्याकडे आणून ठेवतो, तसं होणार नाही। तुम्हाला सगळ्यांच्या नीडसाठी मुबलक सिलेंडर आहे, मग डोमेस्टिक राहो किंवा कमर्शियल राहो। तेच सांगतो, पॅनिक आता पहिले 15 दिवसाला OTP येत होतं, आता 20 ते 22 दिवसाला येत आहे। पण OTP येत आहे, आधी पण OTPने सिलेंडर भेटायचं, असं नव्हतं की विदाउट OTP सिलेंडर भेटायचं, आधी पण OTPने सिलेंडर भेटत होतं, आता OTPने भेटत आहे। त्यामुळे आता मला एक तुम्हाला विनंती करायची आहे, जे लोक लाईट लागलेले आहे त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या की तुमच्याकडे सिलेंडर संपून गेला आहे का, उनके पास है, फिर भी वो एक सिक्युरिटी म्हणून येत आहे, त्यामुळे तशी गरज नाही आहे। बट नॅचरल आहे की वॉर लाईक सिच्युएशन आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पॅनिक राहू शकते। आणि तुम्ही आणि मी आता सकाळी माझ्याकडे प्रदर्शनी आले त्यांनाही सांगितलं की तुम्ही तुमच्या पण वतीने सांगा, मीडियाला विनंती करू, तुम्ही तुमच्या वतीने पण सांगा की पॅनिक करण्याची बिल्कुल गरज नहीं। इनफ क्वांटिटी में सिलेंडर उपलब्ध है। मेरी एक ही रिक्वेस्ट है नागपुर की जनता से कि पैनिक करने की कोई भी ज़रूरत इसमें नहीं है। और अभी वहाँ पे कंडीशन भी रिलैक्स हो रही है। कल सेंट्रल गवर्नमेंट की भी प्रेस आई, स्टेट गवर्नमेंट में ऑनरेबल CM, ऑनरेबल गार्डन मिनिस्टर भी बात कर रहे कि कसलस त्याच्यामध्ये विषय नहीं है। नहीं, कोई भी शॉर्टेज नहीं है। अगर शॉर्टेज होता भी है, अभी तो बिल्कुल नहीं है। वो पैनिक कंडीशन में लोग अपने होर्डिंग करने की कोशिश कर रहे हैं, वैसा ना करें। इन एडिक्वेट क्वांटिटी में सिलेंडर डोमेस्टिक रहो या कमर्शियल रहो उपलब्ध है। नहीं है ना, मैं अभी आपको बताया कि मैंने डीन से बात की है, अभी इनफ सफिशिएंट क्वांटिटी में सिलेंडर्स वहाँ पे उपलब्ध है। ऐसा नहीं है कि आज किचन बंद हो जाएगा, ऐसा कहीं पे भी सिचुएशन नहीं है।